प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 9 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो. अर्जुनने आता कशी नवी सुरुवात केली आहे ना, ते सगळं त्यांनी दाखवलंय. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुनला झालं गेलं सगळं आठवतंय आणि ते आठवून तो बिचारा खूप टेन्शनमध्ये आहे. पण आता तो फक्त एकदाच रडतो आणि आता जे सुरुवात करतो लढायला, भारी दाखवलंय त्यांनी आज. प्रेक्षकांनो, अर्जुन विचार करतो, माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आलीच कशी काय? मी मिसेस सायलीच्या प्रेमापोटी त्यांनाच फसवायचा प्रयत्न केला. मी चैतन्याची स्टुपिड आयडिया डोक्यातच ठेवली कशी काय? मी केस तर लांबवण्याचा प्रयत्न केला नाही, पण मी हा विचार केला. नाही, आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही अर्थ नाहीये. मी मिसेस सायलीना हर्ट केलंच आहे. मला तर आता स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे. काही सेकंडसाठी मी वकील म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा फेल झालो. आता अर्जुन असा विचारच करत असतो की प्रतापराव येतात तिथे पाणी घेण्यासाठी आणि अर्जुनला बघतात तिथे स्टडी रूममध्ये आणि ते विचार करतात, हा अजून जागा आहे, आणि म्हणून त्याच्याकडे जातात त्याच्याशी बोलायला म्हणून. आणि या दोघा बापलेवकामधला संवाद खूपच अप्रतिम दाखवला हो त्यांनी. आता ते प्रतापराव त्याला म्हणतात, काय रे बेटा अर्जुन, काय झालं, तू जागा आहेस अजून? आता अर्जुन त्याच्या वडिलांना काही न बोलता पटकन बिलगतो आणि खूप रडायला लागतो. प्रतापराव म्हणतात, काय झालं बेटा अर्जुन, शांत हो, बस बरं खाली. आता ते अर्जुनला खाली बसवतात आणि खूप छान समजवतात. प्रेक्षकांनो, ते आता अर्जुनला म्हणतात, बस बेटा खाली. काय झालं रे? अरे सायली सोबत भांडण झालं, त्याचा त्रास होतोय का रे बेटा? अरे नवरा बायकोचे भांडणं होतच असतात. आता तुम्हा दोघांच्या भांडणाचा विषय काय आहे, तो का पांगला जातोय, हे काही मला माहिती नाहीये आणि हे मी तुला विचारणार पण नाहीये. हां, पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, सायली विनाकारण चिडणाऱ्यातली नाहीये. ती कोणाला दुखावणार नाही, पण स्वतः जर दुखावली गेली ना तर ते दुःख ती नक्की गिळून टाकेल. पण मला असं वाटतं सध्या ती तेच करतीये, हो ना अर्जुन? आता अर्जुन म्हणतो, हो डॅड, सायली खूप हर्ट झाली आहे. मग आता प्रतापराव म्हणतात, म्हणजे आमचा अंदाज बरोबर होता, तर चूक तुझी होती ना अर्जुन? मग अर्जुन म्हणतो, डॅड, मी तिचा विश्वास तोडलाय, यापेक्षा मोठी चूक काय असेल? प्रतापराव त्याला आता छान सल्ला देतात. ते म्हणतात, हे बघ अर्जुन, तुमच्या दोघांमध्ये जे काही वाद आहे ना, हा तुमचा खाजगी प्रश्न आहे, मी तुला विचारणार पण नाही. हे बघ, तुझी म्हणजे कोणाचीच अशी चूक नसते जी सुधारता येत नाही. तू जर सायलीचा विश्वास तोडला असेल तर तो तू पुन्हा संपादन कर, तुलाच तो जिंकावा लागेल ना परत. आता अर्जुन म्हणतो, हो डॅड, मी तेच प्रयत्न करतोय. मग प्रतापराव त्याला म्हणतात, अरे अर्जुन, कसं आहे बेटा, स्त्री जेव्हा लग्न करून परक्या घरी जाते ना, तेव्हा तिचा नवरा हाच तिचा एकमेव आधार असतो आणि तो जर कोणी काढून घेण्याचा प्रयत्न केला ना तर मात्र ती खचून जाते रे. सायलीच्या बाबतीमध्ये हे असं व्हायला नकोय. अर्जुन म्हणतो, हो डॅड, मला कळतंय. आता प्रतापराव त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात, अर्जुन बेटा, हे बघ, मी आयुष्यामध्ये काय कमावलं काय नाही हे नाही माहिती रे मला, पण हां, तुझ्या आईला नेहमी मी समाधानी ठेवायचा प्रयत्न केलाय. कारण घरामध्ये आनंद तेव्हाच येतो जेव्हा घरातली लक्ष्मी आनंदी असते. सायलीचा नवरा म्हणून आता तुझी जबाबदारी आहे ही, कळतंय का तुला? अर्जुन आता म्हणतो, हो डॅड, कळतंय मला. मग आता ते म्हणतात, बरं चल आता उठ लवकर, 2 दिवसांनी लक्ष्मीपूजन आहे. मग त्या दिवशी घरातली कुठलीच लक्ष्मी नाराज असता कामा नये अर्जुन, याची काळजी आपण नको का घ्यायला? किती छान समजवलं ना ह्यांनी अर्जुनला थोडासा असा काही का होईना पण रिलीफ मिळाला आता त्याच्या टेन्शनमधनं. ते म्हणतात, अर्जुन बेटा, आता झोप, खूप रात्र झाली आहे, इतका विचार करू नकोस. आणि आता निघून जातात ते त्यांच्या खोलीत. आणि आता त्यांच्या खोलीत ते निघून गेल्यानंतर अर्जुन तिथेच बऱ्याच वेळ विचार करताना दाखवलाय. खरं तर यांनी एकदम क्विक दाखवलंय प्रेक्षकांनो. आता हे मधुभाऊ आहेत ना, त्यांना जामीन मिळणार आहे, म्हणजे निर्दोष मुक्तता त्यांची होईल असं वाटत नाही अजून, पण हां, जामीन मात्र त्यांना नक्की मिळेल, कारण त्यांची चांगली वागणूक वगैरे आहे ना जेलमध्ये, त्यामुळे. आणि अर्जुनने पण बरेचसे पुरावे एकत्र केलेत. आता ते उद्या कोर्टाचा सीन दाखवणार आहे डायरेक्ट सोमवारी. तर आता अर्जुन विचार करतोय त्याच दिशेने की आता कसं करायचं, काय करायचं. आता या रविराज आणि प्रतिमाची मजबुरी बघा प्रेक्षकांनो. रविराज छान व्यक्त होतात प्रतिमाजवळ. ते म्हणतात, प्रतिमा, आपली तन्वी अशी का वागते ग? अगं, यापूर्वी अनेकदा तिने मला मान खाली घालायला लावली आहे, पण आज तर कहरच झाला ग, हद्द पार केली आज आपल्या तन्वीने. मग आता हे प्रतिमा त्या हळूच म्हणतात, तुम्ही खूप दुखावले गेलेत ना रविराज? रविराज म्हणतात, अगं दुसरं काय होणार ग प्रतिमा, मला कळतंय ग,
तिला लहानपणापासून आपलं प्रेम नाही मिळालं, आपण संस्कार नाही करू शकलो तिच्यावर, ती आश्रमात वाढली, पण तिला दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये इतका आनंद मिळावा का गं? अगं तिच्यामध्ये तुझ्यातला आणि माझ्यातला एक सुद्धा गुण आलेला नाहीये ग प्रतिमा. प्रतिमा त्या खूप वेळ त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की तुमचे गुण असतील ना तिच्यामध्ये. रविराज म्हणतात नाही, अजिबात एकही गुण नाहीये तिच्यामध्ये माझा. आणि आता ते बिचारे अशा हतबल होऊन खाली बसलेत. खरंच प्रेक्षकांनो, ज्यांचे पोरं किंवा पोरी असे उपद्व्यापी असतात ना, त्यांना किती त्रास होत असेल विचार करा तुम्ही. आई वडील कशासाठी वाढवतात मुलांना, हा दिवस बघायला का? आणि प्रिया अशी मूर्खासारखी वागते, त्यांना किती त्रास होतो रविराजांना. पण आता ते बघा काय बोलतात. ते म्हणतात प्रतिमा, अगं तुम्ही दोघी जणी इथे नव्हतात ना, तेव्हा मी खूप वाट बघायचो ग तुमच्या दोघींची. असं वाटायचं तन्वी जेव्हा परत येईल ना तेव्हा ती अगदी तुझ्यासारखी होईल ग. पण असं काही झालंच नाही. भलतंच काहीतरी घडलं हे. या पोरीनं मला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही ग प्रतिमा. ही सगळी शिक्षा मलाच का मिळावी ग प्रतिमा? बिचारे रविराज तेही आता हतबल होऊन रडायला लागतात. पण प्रेक्षकांनो, मला आता असं वाटतंय की प्रतिमा या प्रियावर संस्कार करायचा विचार करतील आता. तिला वळण लावायचा प्रयत्न करतील असं मला त्यांच्या चेहऱ्यावरून तरी जाणवलंय. कारण ते आता रविराजांच्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न करत असतात. ही बाहेरनं ऐकतीये बरं महामाया सगळं. आता हे रविराज पुढे सांगतात की प्रतिमा, अगं पूर्णाईला नाचून करायचं होतं आपल्या तन्वीला, हे सगळं असं झालं नाही तेव्हा मी खूप चिडलो होतो ग. पण आता असं वाटतंय मला, खरंच सुभेदारांची सून होण्याची योग्यता तन्वीची नाहीच आहे. मग आता प्रतिमा म्हणते की प्रतिमा त्या म्हणतात की अहो रविराज, तुम्ही इतकं नका चिडचिड करून घेऊ. आता हे रविराज म्हणतात, अगं चिडू काय करू, नुसतं चिडूच शकतो मी, पण शेवटी ती आपलीच मुलगी आहे ना. ती अशी तोल सुटल्यासारखी वागते ना तेव्हा मला फार अस्वस्थ व्हायला होतं ग प्रतिमा. काय करू ग मी? आता ते बिचारे टेन्शनमध्येच रडत असतात आणि बाहेर ही सगळा शब्द न शब्द ऐकतीये. रविराज म्हणतात, प्रतिमा काय करायचं ग? तिने 100 अपराध केले तरी सुद्धा आपल्याला आई वडील म्हणून तिचे हे अपराध पोटात घालावेच लागणार आहेत ना. पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो, प्रियाला हे रविराज इतक्या सहजासहजी माफ करतील. तुम्हाला काय वाटतं? प्रियाला काही ना काही शिक्षा नक्की मिळेल किंवा प्रतिमा त्या तिला सुधरवतील असा माझा एक अंदाज आहे. तर आता हे रविराज पुढे म्हणतात की आपल्याला तिला माफ करावंच लागेल ना. आता या बयाने खाली म्हणजे तिथे बाहेर उभं राहून सगळं ऐकलेलं आहे. मग आता ती विचार करते, यस, आता रविराज मला पुन्हा माफ करणार. या किल्लेदारच्या विकनेसचा मला फायदा घ्यावाच लागणार आहे. शेवटी आई वडील ते आई वडील, पोरांनी खाल्लेली माती ते पचवतातच. माझे खरे आई बाबा जर मला असते तर मी कुठे गेले असते ना. अरे देवा, आता हिच्या खऱ्या आईबाबांचा ट्रॅक लावता का काय हे? मजा येईल पण बघायला प्रेक्षकांनो. ही एवढी उपद्व्यापी आहे, आता कसे असतील हिचे आई बाबा. बघूयात पुढे काय काय घडतंय. तर आता हा सीन त्यांनी इतका सुंदर दाखवलाय. खरं तर काही जणांना असं वाटेल की काय बोर दाखवताय, पण हे बघताना एवढं भारी वाटलं ना प्रेक्षकांनो. म्हणजे बघा, आपलं माणूस आपल्यावर इतकं प्रेम करू शकतं. अर्जुन आता सायली जवळ आलाय आणि तिच्याकडे खूप वेळ एकटक बघतो तो. आणि इथे या मालिकेचं ते सॅड सॉन्ग त्यांनी प्ले केलंय, जवळ राहुनी दूर दूर तू, तुझ्या विन उदास हे ऋतू. हा सीन बघताना हे गाणं खूपच सूट झालं या सीनवर. खूपच छान दाखवलंय त्यांनी आज. अर्जुन आता सायलीच्या अंगावरती अशी चादर टाकतो आणि तिला असं खूप वेळ न्याहाळतो. म्हणजे त्याला असं वाटतं की पुन्हा एकदा हिची माफी मागावी झोपेत. पण तरीसुद्धा स्वतःवर ताबा ठेवत तो खूप रडतो प्रेक्षकांनो आणि सायलीला खूप वेळ बघतो आणि तिथेच बिचारा खाली झोपी जातो. पण हा सीन म्हणजे बऱ्याच वेळ दाखवलाय त्यांनी. टीव्हीवर बघताना खूप छान वाटेल तुम्हाला. हे गाणं काय सुमधुर आहे ना, कानाला खूप भारी वाटतं ऐकायला. तर आता अर्जुनने लाईट बंद केलाय आणि पुन्हा एकदा तो सायलीकडे बघतो आणि तिथेच बिचारा खालच्या त्या चटईवर झोपून जातो. काय त्याच्या मनात आहे कोणास ठाऊक. पण आता त्याने स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं ठरवलंय प्रेक्षकांनो आणि तो आता त्या दिशेने तयारी करायला लागलाय. अर्जुन आता हा विचार करत करतच बिचारा तिथेच झोपून जातो. अर्जुन सारखा माणूस इतका इनोसंट आणि इतका तो म्हणजे इमोशन्सनी भरलेला असेल असं मला वाटलं नव्हतं प्रेक्षकांनो. पण हा सीन पाहिल्यावर फारच छान वाटलं. तर आता सायली पहाटे उठून बघते तर काय, अर्जुन सर गायब. आणि ती विचार करते, अरे बापरे, एवढा उशीर झाला मला की सर ऑफिसला निघून सुद्धा गेले. आता सायली लगेच फराळाचं करायला पण घेते सकाळी सकाळी. म्हणजे आपण म्हणलं होतं ना हिनं फराळ नाही केला वगैरे, तर केलाय तिने फराळ.
अर्जुन आता डायरेक्ट ऑफिसमध्ये गेलाय आणि चैतन्याला सगळं सांगितलंय त्याने. चैतन्य म्हणतो, काय सांगतोयस तू? अरे बाप रे, सायली वहिनी निघून जाणार आश्रमामध्ये? दिवाळीनंतर सायली वहिनी निघून जाणार? मग आता अर्जुन म्हणतो, हो, त्यांनी हे मला सगळं निक्षून सांगितलंय, अगदी क्लिअरली बोलल्यात त्या मला हे सगळं. चैतन्य आता चैतन्य म्हणतो, आय एम सो सॉरी यार, मी तुला मूर्खासारखा सल्ला दिला रे. उलट तर तू माझं ऐकतच नव्हतास आणि मला सांगत होतास की हे सगळं अनएथिकल आहे, तरी सुद्धा हे होऊन बसलं का रे? आता अर्जुन म्हणतो, जाऊ दे चैतन्य, तुझी काही चूक नाहीये. अरे देवा, बिचारा चैतन्य सांगायला गेले कारण झालं काहीतरीच. मग आता अर्जुन म्हणतो, तू माझी मदतच करत होतास चैतन्य, तू नको इतकं टेन्शन घेऊ. चैतन्य म्हणतो, अरे अशी हेल्प काय कामाची ज्यात तुझं नुकसान झालं? अर्जुन म्हणतो, नुकसान नाही रे चैतन्य, अरे मला हे सगळं आधीपासनं माहीत होतं. मी तुला म्हटलं होतं ना की मिसेस सायलींसाठी मधुभाऊ सख्ख्या वडिलांपेक्षाही जास्ती महत्त्वाचे आहेत, तरीसुद्धा तुझं सजेशन मी कन्सिडर केलं. खरं तर ही माझीच चूक झाली, तुझी नाही. चैतन्य म्हणतो, नाही रे अर्जुन, असं कसं? सल्ला तर मी दिला ना तुला, चूक सर्वस्वी माझी आहे. तू आधी माझ्या मुस्काटात मार बरं आधी अर्जुन. मग आता अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, हा असला उपाय नाही आहे चूक सुधारायचा, आपल्याला पुष्कळ उपाय आहेत ज्याने आपण आपली चूक सुधारू शकतो. चैतन्य म्हणतो, तू बोल रे अर्जुन, फक्त मला सांग काय मदत करायची आहे तुला. मग अर्जुन म्हणतो, आपल्याला दिवाळीच्या आधी मधुभाऊंना सोडवायचंय, आपल्याला मधुभाऊंना जामिनावर सोडायचंय चैतन्य. आता काहीही झालं ना चैतन्य, तरी मी मधुभाऊंना दिवाळीच्या आधी बेल मिळवून देणार म्हणजे देणारच. आता चैतन्य म्हणतो, ठीक आहे चालेल, आपण आता त्याच दिशेने प्रयत्न करूयात. आणि आता लगेच चैतन्य आणि अर्जुन कामाला पण लागलेत आणि इकडे सायली फराळाच्या कामाला लागली आहे. आता सायली म्हणते, विमलताई, तुमचं काम झाल्यावर जरा मला पिठी साखर करून द्याल का? आता ही विमल म्हणते, हो देते हं ताई. तर सायली म्हणते, इथे मी सुक्या मेव्याची बरणी ठेवली होती, तुम्ही बघितली का कुठे? सायली इकडे तिकडे बघायला लागते. विमल म्हणते, नाही हो ताई, मी बघितलीच नाही. मग आता तेवढ्यात कल्पनाताई ती बरणी तिच्या समोर करतात आणि म्हणतात, सायली काय ग, सकाळी सकाळीच फराळ करायला घेतलास का? सायली म्हणते, होय, दुपारच्या जेवणाची पण तयारी झाली आहे, म्हणून म्हटलं की फराळाला सुरुवात करूया, तसंही 2च दिवस राहिलेत ना. मग आता कल्पनाताई म्हणतात, सायली जरा वेळ काम बंद कर बरं, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. आता सायली म्हणते, आई, चकल्याचा सोऱ्या आहे ना, मी गच्चीवर वाळत घातलाय, मी पटकन घेऊन येते हं. आता कल्पनाताई म्हणते, सायली थांब इथे. सायली म्हणते, आई सोऱ्या तापेल हो. कल्पनाताई म्हणतात, तापू दे, काही हरकत नाहीये, थांब बरं जरा, तू इतकी काळजी करू नकोस. हे बघ बेटा, तुझं आणि अर्जुनचं काय बिनसलंय हे मी तुला नाही विचारणार. तुम्ही दोघेही जण समंजस आहात, तुम्ही दोघे जण तुमच्यातले वाद मिटवाल हे मला माहिती आहे. आता ही विमल म्हणते, वहिनी मी माझ्या खोलीत जाऊन येते हं. मग आता या कल्पनाताई म्हणतात, थांब ग विमल, कुठे चाललीस? तुझ्यापासनं काय लपलंय? तू घरचीच की नाही या? मग विमल तिथेच थांबते. मग कल्पनाताई म्हणतात, शिवाय परवा डिवोर्सची नोटीस आल्यानंतर कळलंच सगळ्यांना की हे प्रकरण खूप पुढे गेलंय म्हणून. मग आता सायली म्हणते, अहो आई, मी नाही पाठवली ती नोटीस. कल्पनाताई तिला म्हणतात की हो बेटा सायली, आम्हाला माहिती आहे ती नोटीस तू नाही पाठवली, पण सगळ्यांना जो धक्का बसायचा तो बसला की नाही? शिवाय आपल्या पूर्णाईला किती त्रास झाला, तू बघितलंस की नाही तुझ्या डोळ्याने? पाहिलं का प्रेक्षकांनो, कसं समजून सांगावं लागतं सुनेला, मुलाला. खूपच छान दाखवला आहे त्यांनी आजचा भाग. म्हणजे घरच्या मोठ्या लोकांचं काय कर्तव्य असतं ना, ते आज बघण्यासारखं आहे. मग आता ह्या कल्पनाताई म्हणतात, बेटा वाद आमच्या दोघांमध्ये पण होतात, ते बंद दाराच्या आत होतात, म्हणून ते कोणाला कळत नाहीत. हे बघ सायली, कसं आहे ना, नवरा बायकोचं नातं म्हणजे तारेवरची कसरत असते. कधी नवऱ्याने तोल सांभाळायचा असतो, कधी बायकोने सांभाळायचा असतो. अगं ह्यालाच तर संसार म्हणतात ना रजा. मग आता सायलीला कळतंय बरं का, पण कल्पनाताई तिला म्हणतात, सायली बेटा तू हा तोल जाऊ देणार नाहीस ना ग. सायली आता त्यांच्याकडे नुसतं बघते. कल्पनाताई म्हणतात, सायली तू कुठलीही टोकाची भूमिका घेणार नाहीस ना ग. आता त्या विचारतायत सायलीला, पण आता सायली त्यांना काहीच उत्तर देत नाही, ती फक्त शांत उभी राहते तिथे. पण आता पुढचं सीन बघा. आता चैतन्याने लगेच अर्जुनचा शब्द धरलाय, म्हणजे काय सांगू, झेललाय. आणि आता तो म्हणतो की अरे अर्जुन, मिशन सक्सेसफुल झालंय. अर्जुन म्हणतो म्हणजे? आता चैतन्य म्हणतो, आपल्याला कोर्टाची डेट मिळाली आहे, ती सुद्धा उद्याचीच. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, ग्रेट, आता फायनली मला मिसेस सायलींच्या चेहऱ्यावर स्माईल दिसणारच. चैतन्य म्हणतो, चल अर्जुन, आता आपण कामाला लागूयात.
अर्जुन म्हणतो, हो चैतन्य, आत्तापर्यंत आपण मधुभाऊंना इनोसंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आपण बऱ्या अंशी ते प्रयत्न सक्सेसफुल केलेत. पण आता त्यांची बेल म्हणजे त्यांना जामिनावर सोडवणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. त्यासाठी उपयोगी पडतील असे कोणते कोणते पुरावे आपल्या हातात आहे त्याची लिस्ट कर चैतन्य. आता चैतन्य म्हणतो, येस बॉस. मग आता अर्जुन म्हणतो, आपल्याला अख्खी रात्र काम करावं लागलं ना तरी चालेल, पण काहीही झालं तरी उद्या मधुभाऊंना बेल मिळालीच पाहिजे. प्रेक्षकांनो, मधुभाऊंना बेल मिळाल्यानंतर बरेचसे प्रश्न सुटणार आहेत बरं का. म्हणजे सायली त्यांना कुठे सापडली किंवा ते सायलीचा फोटो एक्सेट्रा एक्सेट्रा जे काही आपल्या मनामध्ये आहे ना ते सगळं बरंच काही ते रिव्हील करतील असं वाटतंय मला. अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, यावर्षी दिवाळी मधुभाऊ जेलच्या बाहेर साजरी करणार. तर आता पुन्हा एकदा रात्रच झाली आहे आणि सायलीबाई नाही सॉरी सकाळ झालेली दाखवली त्यांनी. आणि आता सायलीबाईचा फराळ अजून सायली म्हणत असते विमलताईला, अहो विमलताई, चिवड्याची मी सगळी तयारी केली आहे आणि इथे कानोल्याची कढी मळून ठेवली आहे, त्यावर ओलं कापड टाकाल का प्लीज. आता मी रवा भाजून घेते. विमल म्हणते, बरं मी सारण तयार करून देते तुम्हाला. सायली म्हणते, मी केली आहे त्याची तयारी, खोबरं किसलं ना मी. मग आता कल्पनाताई पुन्हा तिथे येतात. म्हणजे हा दुसरा दिवस आहे बरं का प्रेक्षकांनो. आता त्या म्हणतात, सायली अगं एक गोष्ट करायला विसरली बाई तू. सायली म्हणते, कुठली आई. आता या कल्पनाताई म्हणतात, अगं बाई फराळ करायच्या नादात तू श्वास घ्यायचा विसरली आहेस. अगं थोडा तरी श्वास घे, अधूनमधून श्वास घेत जा, कळलं का तुला. म्हणजे अर्थोअर्थी घेऊ नका ते. श्वास घे म्हणजे जरा दम खा, शांत बैस असं म्हणायचंय त्यांना. मग आता त्या विमलला काहीतरी म्हणायला जातात, तेवढ्या सायलीचा फोन वाजतो. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई माझा फोन बघाल का तुम्ही जरा. थांबा, नाही तर हे बघा मी उचलते फोन. मग त्या कल्पनाताई ते कढईतलं भाजायला लागतात आणि सायली फोनवर बोलते. तर कुसुमचा फोन असतो. सायली म्हणते, बोल कुसुमताई. कुसुम म्हणते, कशी आहे सायली. आता ही सायली म्हणते, कसं सांगू कुसुमताई, अगं बरी आहे तशी मी. मग आता ही विचारते, कुसुम फराळाची तयारी झाली की नाही. मग सायली म्हणते, फराळाची तयारी सुरू आहे, पण खरं सांगू का कुसुमताई, सणाचा दिवस असूनही काही करायची इच्छाच होत नाहीये ग. मागच्या वर्षी एका दिवसापुरतं का होईना मी मधुभाऊंसोबत दिवाळी साजरी केली होती, पण यावर्षी तर त्यांना अजूनही सोडवलेलं नाहीये. मग आता ही कुसुम म्हणते, ए वेडे, अगं तुझी जबाबदारी नाहीये मधुभाऊंना सोडवण्याची, त्या चिडक्या बिब्याची आहे, त्याला प्रश्न विचार ना तू. हा सायली आता एकदम मनातल्या मनात विचार करायला लागते. कसं सांगू तुला कुसुमताई, अगं अर्जुन सर तर मधुभाऊंना सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीये, उलट बिनमहत्वाची केस ती लांबणीवर टाकतात. म्हणजे काय अर्थ आहे का प्रेक्षकांनो हिचं बोलायला. म्हणजे तो तिथे आश्रमात आला, त्याने आश्रम पाडण्यापासून वाचवला, ही केवढी मोठी गोष्ट केली आहे त्याने खरं तर. आणि तो म्हणजे हिच्यासाठी एवढं काही करतोय हे सिद्ध करण्यासाठी ते पुरेसं आहे. पण आता ही कुसुम म्हणते, काय ग सायली, अगो ए सायली आहेस ना, फोनवर ऐकू येते ना. मग ही म्हणते, हो अगं कुसुमताई, काय ना जरा मी स्वयंपाकघरात आहे, इथे जरा कमी ऐकू येते, मी तुझ्याशी नंतर बोलते. आता ही फोन ठेवून देते सायली आणि मग पुन्हा फराळायला लागते. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि चैतन्य दोघेही जण येतात. मग सायली तिचं फराळात बिझी असते. आता अर्जुन म्हणतो, मम्मा मी निघालोय, मला महत्वाचं काम आहे. कल्पनाताई म्हणतात, हे काय आहे, अरे तुम्ही एवढ्या लवकर निघालात दोघं जण. अर्जुन म्हणतो, हो मम्मा मला कोर्टात जायचंय, एक महत्वाची हिअरिंग आहे आज आमची. सायली आता अर्जुनकडे अशी बघायला लागते. अर्जुनने आता काहीच सांगितलेलं नाहीये बरं का सायलीला. आता अर्जुन म्हणतो, तू विचारण्याआधीच सांगतो मी तुला, मला डब्बा नकोय, भूक नाहीये. चैतन्य म्हणतो, मावशी खरंच काही नको, उशीर होईल आम्हाला. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू पण ना तुझ्या बायकोसारखंच हट्टी आहे बरं का बाबा. बरं ठीक आहे चैतन्य, हे बघ दोघांनीही काहीतरी खाऊन घ्यायचंय, उपाशी राहू नका. चैतन्य म्हणतो, हो मावशी, आम्ही एकमेकांच्या नाश्त्याची जबाबदारी घेऊ, तू नको काळजी करूस. आता चैतन्य सायलीकडे बघायला लागतो प्रेक्षकांनो, आणि अर्जुनही. पण अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, चल चैतन्य आपल्याला उशीर होतोय. आता सायली विचार करते, बघितलं ना मधुभाऊ, ज्यांच्यावर तुम्हाला सोडवण्याची जबाबदारी टाकली आहे ते तर दुसऱ्या केसेसकडे वळले सुद्धा. मी एकटी पडली आहे मधुभाऊ, आता तुम्हाला कसं सोडवू मी. पण आता प्रेक्षकांनो सायलीला काहीही न सांगता आणि सवरता डायरेक्ट तो सरप्राईज देणार आहे मधुभाऊंना घरी आणून. तर आता हा भाग त्यांनी संपवला इथे. आज तसा भाग लहानच दाखवलाय त्यांनी. आता सोमवारी मजा येणार आहे बघायला, कारण अर्जुनने कोर्टामध्ये युक्तिवाद केलाय
तो या साक्षीच्या हातावरच्या ठशांचा तो सांगतोय कोर्टामध्ये. अर्जुन कोर्टात सांगतोय की मधुभाऊ आणि विलासमध्ये झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये विलासचे ठसे त्या पिस्तुलावर होते, तर त्या पिस्तुलावरती नंतर त्याचे ठसे मिळालेच नाही, फक्त माझ्या क्लायंट मधुभाऊंचेच ठसे. विलासचे ठसे कोणीतरी मुद्दाम तिथे पुसलेले आहेत प्रेक्षकांनो, आणि तिथे तिसरा व्यक्ती असण्याची दाट शक्यता आहे. आणि कशावरून? ती तिसरी व्यक्ती साक्षी शिखरे नसेल असं त्याने तिथे कोर्टामध्ये सांगितलंय. तर आता मधुभाऊंचं कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे त्याने दिलंय प्रेक्षकांनो, त्यामुळे मला तरी वाटतं की मधुभाऊंची दिवाळी सुभेदार हाऊसमध्ये नक्की साजरी. पुढचे येणारे भाग जबरदस्त असणारे यात शंकाच नाही प्रेक्षकांनो. तर बघत राहा ठरलं तर मग. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहात ना, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे खरेखुरे रिव्ह्यूज ऐका माझ्या आवाजामध्ये. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि हो, लाईक करायला विसरू नका हा प्रेक्षकांनो. धन्यवाद.